नातेपुते परिसरात पहाटेचा थरा, नियंत्रण सुटलेली कार थेट कालव्यात कोसळली. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तर चालक सुदैवानं बचावला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येते. जुन्या पालखी मार्गावर नातेपुते जवळ आज पहाटे भीषण अपघात झाला. एका इर्टिगा कारला भीषण जलसमाधी मिळाली. मुंबईहून फोंडशिरसच्या दिशेने निघालेली ही कार आज पहाटे 5च्या सुमारास नातेपुते जवळच्या नीरा उजव्या कालव्याच्या पुलावर आली होती. मात्र अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि काही क्षणातच काळानं खाला घातला. हे भरधाव कार पुलाचं कठडं तोडून थेट कालव्याच्या खोल पाण्यात कोसळली. या भीषण दुर्घटनेत प्रीती टिळेकर, हनुमंत जठार आणि मंजू जठार या तिघांचा दुर्दैवी अंत झाला. नियतीनं घाला घातलेल्या या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मात्र या अपघातात चालक सुनील टिळेकर हे मृत्यूच्या दारातून सुखरूप परतले, ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्यानं पाण्यात बुडलेली कार बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नातेपुते परिसर हादरून गेला. या अपघातामुळे जुन्या पालखी महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या परिसरात आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागं होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारतात. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.